परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. मागील आठवडाभर परमेश्वराने आमचा सांभाळ करून पुन्हा एकदा परमेश्वराने त्याची उपकार स्तुती करण्यासाठी त्याच्या भक्तगणासह आम्हा सर्वांस एकत्र करून परमेश्वराची उपकार स्तुती करण्याची जी संधी या शब्बात दिवशी या सकाळच्या वेळेस परमेश्वराने आम्हाला दिली, त्याबद्दल आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. आपण आपल्या भक्तीचा आरंभ करूया. परमेश्वराचे स्तवन करा. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञांमध्ये आहे तो धन्य. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. सात्विकाचा वंश आशीर्वाद युक्त होईल. धनसंपदा त्याच्या घरी असते. त्याचे न्यायत्व सर्व काळ राहते. सात्विक जनास अंधकारात सूर्यप्रकाश प्राप्त होतो. त्याच्या ठाई कृपा, दया व न्याय ही ओतप्रोत आहे. जो मनुष्य दया करतो व उसने देतो त्याचे कल्याण होते. तो न्यायसभेत आपल्या अर्धाचे समर्थन करीत. तो कधी ढळणार नाही. धार्मिकाचे स्मरण सर्व काळ राहते. तो वाईट बातमीला भिणार नाही. त्याचे मन परमेश्वरावर भाव ठेवून अढळ राहते. त्याचे मन स्थिर असते. आपल्या शत्रूची गती आपल्या इच्छेप्रमाणे झालेली पाहीपर्यंत तो डगमगणार नाही. त्याने सढळ हाताने गरिबास दान धर्म केला आहे. त्याची धार्मिकता सर्व काळ राहील. त्याचे शिंग गौरवयुक्त होऊन उन्नत होते. हे पाहून दुर्जन खिन्न होतील. ते दातोट चावतील पण विरघळून जातील. दुर्जनांची इच्छा नष्ट होईल. ते बाप वाचलेली वचन आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली परमेश्वर पित्या, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. या सुंदर सकाळच्या वेळेस आम्ही तुझी स्तुती करतो परमेश्वरा. या शब्दात दिवशी तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. खरोखर तुझी कृपा दृष्टी तू आमच्यावर केली आहे म्हणून तुला धन्यवाद देतो परमेश्वरा. आज तुझं वचन तुझ्या सेवकाद्वारे आम्हाला बोध करणार आहे. होऊ दे परमेश्वरा. त्याच्या संपूर्ण जीव शरीर आत्म्याचा ताबा तू घे आणि तुझं वचन जे तुझ्या सेवकाद्वारे आम्हाला येणार आहे त्याद्वारे तू आम्हाला आशीर्वादित कर. आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमीन. आजच्या म्हणण्यासाठी जो शास्त्र भाग निवडलेला आहे तो नीतिसूत्रे याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन निवडलेलं आहे. नीतिसूत्राचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन. परमेश्वराचे भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. देवा वाचलेलं वचन आपणासाठी आशीर्वादाचं करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता आणि सदा सर्व काळ राहो. मी आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद विजय साताळकर आपल्यामध्ये आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं आणि परमेश्वराच्या वचनातून आज आम्हाला मार्गदर्शन करावं. मिस्टर विजय साताळकर. आजच्या म्हणण्यासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो नीतिसूत्र याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन जे आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. आजच्या या शास्त्र भागामध्ये वचन जे निवडलेलं आहे ते स्तोत्रसंहिता याचा पहिला अध्याय आणि 7वं वचन जे आहे
ते आपण बघूया. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय, पण मूर्ख लोक ज्ञान व शिक्षण तुच्छ मानितात. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे की परमेश्वराचं भय जे आहे, परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि आजकाल जर परिस्थिती पाहिलेली आहे तर या परिस्थितीमध्ये आपण परमेश्वराचं भय जे आहे ते धरणं अत्यंत गरजेचं आहे. जर परमेश्वराचं भय आपण जर धरलं तरच या परिस्थितीमध्ये आपला निभाव लागू शकतो, नाही तर आपला निभाव लागणं अत्यंत कठीण गोष्ट आहे. कारण परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ होय आणि हे परमेश्वराचं भय म्हणजे ज्ञानाचा प्रारंभ आहे प्रियांनो. पण मूर्ख लोक काय करतात, ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. ज्ञान आणि शिक्षण दोन्ही काय करतात, तुच्छ मानतात. मूर्ख लोक जे मूर्ख आहेत ते काय करतात, परमेश्वराचं वचनाचं ज्ञान, परमेश्वराचं वचनाचं जे काही शिक्षण आहे ते काय करतात, तुच्छ मानतात. आणि ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मूर्ख लोकांच्या विषयी आपण पाहतो. पण आपण जे लोक आहोत ते परमेश्वराचे भय धरणारे लोक आहोत. परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. पण मूर्ख लोक काय करतात, ज्ञान व शिक्षण तुच्छ मानतात. आणि ज्ञान, परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान, परमेश्वराच्या वचनाचं शिक्षण काय करतात, तुच्छ मानतात. आणि मग ह्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी तुच्छ लेखल्यामुळे काय होतं, त्यांना परमेश्वराच्या अनेक संकटाला, समस्येला त्यांना मग पुढं जावं लागतं. कारण परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आपण बघूया नीतिसूत्र याचा 9वा अध्याय आणि 10वं वचन जे आहे ते आपण बघूया. नीतिसूत्र याचा 9वा अध्याय आणि 10वं वचन जे आहे ते आपण बघूया. यामध्ये परमेश्वराच्या भयाविषयीची ही वचनं आहेत आणि ते आपण बघूया की नीतिसूत्र याचा 9वा अध्याय आणि 10वं वचन जे आहे ते आपल्याला यामध्ये काय मार्गदर्शन करत आहे. परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय. या ठिकाणी पण हे वचन आपल्याला काय म्हणत आहे की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा आरंभ होय. प्रियांनो, परमेश्वराचं भय जर आपल्या जीवनामध्ये आहे तर तो त्याच्या ज्ञानाचा आरंभ आहे, त्याच्या ज्ञानाची सुरुवात आहे. हे आपण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. आणि ह्या जे काही परमेश्वराचं भय जर आपण धरलो तर ज्ञानाचा आरंभ होय असं या वचनामध्ये म्हटलेलं आहे. आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. आपल्या परमपवित्राला ओळखणं ही सुज्ञता होय असं या वचनामध्ये हे वचन आपल्याला एक मार्गदर्शन करतं की परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परम पवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. आपल्या परम पवित्राला आपण ओळखलं पाहिजे, हीच आपली सुज्ञता आहे. आजकालच्या या परिस्थितीमध्ये आपण आपल्या परम पवित्राला ओळखणं ही आपल्यासाठी एक सुज्ञता आहे. एक ओळखणं, परमेश्वराला ओळखणं ही आपली सुज्ञता या वचनामध्ये आपण पाहतो. या नीतिसूत्राचा 9वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये परमेश्वराचं भय जे आहे हा ज्ञानाचा आरंभ आहे. नीतिसूत्राच्या 1ल्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये आपण पाहिलेलं आहे की परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा आरंभ आहे. पण मूर्ख लोक जे काय आहे ते परमेश्वराचं परमेश्वराचं वचन आणि परमेश्वराचं वचनाचं जे काही शिक्षण आहे ते तुच्छ मानतात. पण या ठिकाणी आपण पाहतो या 10व्या वचनामध्ये 9व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये परमेश्वराचा भय ज्ञानाचा आरंभ होय आणि परमपवित्राला ओळखणे ही सुज्ञता होय. यानो आपल्याला एक परमेश्वर संधी देतो आहे. परमपवित्राला ओळखण्याची ही सुज्ञता परमेश्वर आपल्याला प्राप्त करून देत आहे. बघूया आपण याच संदर्भात आपण स्तोत्रसंहिता याचा 111 अध्याय आणि 10वं वचन जे आहे ते आपण बघूया. परमेश्वराच्या भयाविषयी स्तोत्रसंहिता 111 अध्याय आणि 10वं वचन जे आहे ते आपल्याला काय या मार्गदर्शन करतं परमेश्वराच्या भयाविषयी ते आपण बघूया. स्तोत्रसंहिता 111 अध्याय आणि 10वं वचन. स्तोत्रसंहिता 111 अध्याय आणि 10वं वचन हे परमेश्वराच्या भयासंदर्भात आहे. आणि परमेश्वराचं भय जर आपण धरलं
तर त्यापासून आपल्याला जे काही परमेश्वराकडून प्राप्ती होते की परमेश्वर आपल्याला त्या भयाचं जे काही फळ आपल्याला देतो त्याविषयी आपण या ठिकाणी बघणार आहोत. स्तोत्रसंहिता 111 अध्याय आणि 10वं वचन. परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होईल. बघा, नीतिसूत्राच्या पहिल्या अध्यायामध्ये 7व्या वचनामध्ये आपण तेच पाहतो. नीतिसूत्र 9वा अध्याय 10व्या वचनामध्ये आपण ते परमेश्वराचं भय जे आहे त्याविषयी पाहतो. स्तोत्रसंहिता 111 अध्याय यामध्ये परमेश्वराचा भय ज्ञानाचा आरंभ आहे. परमेश्वराचं जर भय आपण प्रियांनो धरतो आहे तर तो ज्ञानाचा आरंभ आहे हे आपण विसरता कामा नये. कारण त्याचं भय जर आपण धरलं तर आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा आरंभ जो आहे तो सुरुवात झालेला आपण असं समजायला काहीही हरकत नाही. कारण त्याचं जर भय आपण धरलं तर तो ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वात सुबुद्धी प्राप्त होते. आणि प्रियांनो बघा की त्याप्रमाणे परमेश्वराचं भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वात सुबुद्धी प्राप्त होते. जर परमेश्वराचं भय आपण धरलं तर आपल्याला परमेश्वरापासून सुबुद्धी प्राप्त होते. आपण आपल्या मनाने काही करत नाही, परमेश्वर ती सुबुद्धी आपल्याला देतो. ती परमेश्वरापासून आपल्याला प्राप्त होती. प्रियांनो, परमेश्वराचं भय जे आहे नीतिसूत्र 1 अध्याय 7वं वचन, नीतिसूत्र 9वा अध्याय 10वं वचन, स्तोत्रसंहिता 111 अध्याय 10व्या वचनामध्ये परमेश्वर या वचनाच्या द्वारे आपल्याला एक वेगवेगळं असं मार्गदर्शन करतो की जर तुम्ही माझं भय धरलं तर तुम्हाला काय काय गोष्टी प्राप्त होतात. या ठिकाणी हे वचन आपल्याला मार्गदर्शन करतं की परमेश्वराचा भय ज्ञानाचा आरंभ होय. त्याप्रमाणे जे वर्ततात त्या सर्वात सुबुद्धी प्राप्त होते. त्या सर्वांना काय होतं? सुबुद्धी प्राप्त होते. प्रियांनो, परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये असणं फार गरजेचं आहे. आजकाल परिस्थिती आपण जर पाहिली तर परमेश्वराचं भय लोकांना राहिलं नाही. परमेश्वराचं भय लोक बाळगत नाही आणि मग अनेक संकटांना, समस्यांना त्यांना सामोरं जावं लागतं. पण जर परमेश्वराचं भय जर आपण धरलं तर निश्चितच आपल्याला परमेश्वर ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्याचं तो आपल्याला मार्गदर्शन या वचनाच्या द्वारे करतो. बघूया आपण अनुवाद याचा 17वा अध्याय आणि 19 वचन काय म्हणतं ते आपण बघूया. अनुवाद याचा 17वा अध्याय आणि 19 वचन काय म्हणतं ते आपण पाहूया. अनुवाद याचा 17वा अध्याय आणि 19 वचन आपण बघूया. अनुवादाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 19 वचन जे आहे ते आपण बघूया. ती त्याच्यापाशी असावी आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्याच्याप्रमाणे आचरून तो आपला देव परमेश्वर याचे भय बाळगायला शिकेल. परमेश्वराचं भय जे आहे ते परमेश्वराचं भय बाळगायला तो शिकेल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे की परमेश्वराचं भय जे आहे ते बाळगायला ते शिकेल. आपण या 17 अध्यायाच्या 19 वचनामध्ये आपण पाहिलं तर यामध्ये एक महत्वाची गोष्ट आपल्याला दिसते आहे ती आपण पाहतो की ती त्याच्यापाशी असावी आणि त्याने तिचे जन्मभर अध्ययन करावे, म्हणजे त्या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा, नियमशास्त्र जे आहे या नियमशास्त्रातल्या सगळ्या आज्ञा व हे विधी पाळून व त्याच्याप्रमाणे आचरण तो आपला देव परमेश्वर याचे भय बाळगायला शिकेल. परमेश्वराचं भय जे आहे ते आपण बाळगलं पाहिजे. परमेश्वराचं भय जे आहे तो ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रियांनो, परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये आपण बाळगलं पाहिजे आणि जर ते आपण बाळगतो तर परमेश्वर आपल्याला त्या वचनाच्या द्वारे एक खात्री देतो की तो ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये आपण बाळगलं पाहिजे. आपण बघूया निर्गम याचं पुस्तक आणि याचा 20वा अध्याय आणि 20 वचन जे आहे ते आपण बघूया. निर्गम याचा 20वा अध्याय आणि 20वं वचन आपण बघूया. त्यामध्ये वचन आपल्याला काय मार्गदर्शन करतं परमेश्वराच्या भयाविषयी आणि परमेश्वराचं जे भय आहे
ते आपल्या जीवनामध्ये असणं खूप गरजेचं आहे. ते आपण पाळलं पाहिजे, त्याचं भय आपण धरलं पाहिजे, त्याच्या भयामध्ये आपण राहिलं पाहिजे आणि त्याच्याच भयामध्ये आपण चाललं पाहिजे. आजकाल दिवस जे आहे कठीण दिवस आहेत आणि मग आपल्याला इतर गोष्टीपासून जर आपला बचाव व्हायचा असेल तर परमेश्वराचं भय आपण आपल्या जीवनामध्ये बाळगलं पाहिजे. बघूया आपण निर्गमाचं पुस्तक याचा 20वा अध्याय आणि 20वं वचन आपल्याला काय मार्गदर्शन ते करता येते आपण बघूया या ठिकाणी. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. देव कशासाठी आला आहे तर तुम्ही त्याचं भय धरावं आणि तुमच्या मनात तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचं भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. म्हणजे परमेश्वराचं भय जे आहे ते आपल्या मनात राहिलं पाहिजे. मोशे लोकांना सांगतो की भिवू नका. ते देवाला पाहत नाहीत त्या ठिकाणी, फक्त काही गोष्टी देवाने त्यांना दर्शन दिलं ते पाहत आहे. पण ते मोशेला काय म्हणत आहे की तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, भिवू नका, कारण तुमची परीक्षा पाहावी आणि त्याचे भय तुमच्या मनात राहून तुम्ही पाप करू नये यासाठी देव आला आहे. देव कशासाठी आला आहे तर आपण त्याचं भय धरलं पाहिजे आणि आपलं जीवन जे आहे ते पाप विरहित आपण जगलं पाहिजे. याकरता देव आलेला आहे. त्याचं भय जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण धरलेलं आहे. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रियांनो, हे ज्या काही गोष्टी आहेत ते आपण समजून घेतल्या पाहिजे. परमेश्वराचं भय जे आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये बाळगलं पाहिजे. त्याचप्रमाणे आपण बघूया योबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय, त्यामध्ये आपण बघूया योबाविषयी आपण बघूया की योग जो होता हा कशा पद्धतीचा एक व्यक्ती होती, परमेश्वराच्या दृष्टीने ती कशी होती त्याविषयी आपण बघूया. योग याचा 1ला अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये आपण बघूया की योग जो आहे तो कसा होता आणि आपण पण कसं असायला पाहिजे त्याविषयी हे वचन आपल्याला निश्चित एक मार्गदर्शन असं ठरेल. आपण बघूया योबाचं पुस्तक याचा 1ला अध्याय आणि 1ल्या वचनामध्ये आपण बघूया. ऊस देशात एक पुरुष होता. आता ऊस हा एक देश आहे, त्यामध्ये एक पुरुष आहे, त्याचे नाव योब असे होते आणि त्याचं नाव काय होतं, योब असे होते. तो सात्विक व सरळ होता. बघा त्याच्या जे काही गुणधर्म आहे ते गुणधर्म या ठिकाणी या वचनामध्ये एक उत्तम असं मार्गदर्शन आपल्याला करतायत की तो सात्विक व सरळ होता. कसा होता, सात्विक आणि सरळ होता. प्रियांनो, आपलं जीवन सुद्धा या पद्धतीचं असणं गरजेचं आहे. आज जर आपण आपलं जीवन जर असं जर ठेवलं तर निश्चित ते आपल्याला फायदेशीर असं राहील. पण लोक नेहमी काय करतात, सात्विक आणि सरळ मार्ग जो आहे तो ते सोडून देतात आणि नको त्या मार्गाने ते चालतात आणि मग त्या मार्ग सोडून जर आपण गेलो तर निश्चित आपलं त्या ठिकाणी नुकसान होण्याची संभावना जास्ती असते. म्हणून या ठिकाणी या वचनामध्ये त्याचं जे काही वर्तन आहे त्याविषयी आपण वचन पाहतो की तो सात्विक व सरळ होता. दुसरी महत्वाची गोष्ट, तो देवाला भिवून वागे. आज देवाचं भय जवळजवळ लोक विसरून गेलेले आहेत. देवाचं भय लोकांना राहिलं नाही. लोक देवाचं भय बाळगीत नाही. पण योबाविषयी जर आपण पाहिलं तर तो काय करीत होते, तो देवाला भिवून वागे. तो देवाला भीत असेल. प्रियांनो, देवाला भिवून वागणं खूप गरजेचं आहे. त्याचं भय धरणं खूप गरजेचं आहे. आणि जर या गोष्टी आपण करतो तर निश्चित देव आपल्याला सहाय्य करायला केव्हाही तयार आहे. पण आपण या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पहिले समजून घेणं खूप महत्वाचं आहे. आणि जर या गोष्टी आपण समजून घेतल्या, त्याप्रमाणे आपण चाललो, देवाचे आज्ञा, विधी, नियम, निर्बंध, निर्णय, नियम या ज्या काही गोष्टी देवाने आपल्याला लावून दिलेल्या आहे आणि त्या लावून दिलेल्या गोष्टीकडे आज आपण दुर्लक्ष करतो. आणि दुर्लक्ष करून केल्यामुळं काय होतंय की आज प्रत्येक मनुष्याला समस्या आहे. समस्येमध्ये मनुष्य सापडलेला आहे, अडचणीमध्ये सापडलेला आहे. कारण देवाकडं मनुष्याचं लक्ष नाही. देवाला लोक भीत नाही.
म्हणून आज ते संकटामध्ये, समस्येमध्ये, त्रासामध्ये, अडचणीमध्ये आलेले आहेत आपण पाहतो. पण प्रियांनो, जर आपण देवाचं भय जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण बाळगलंच पाहिजे. तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राही. सगळ्यात महत्वाची ही गोष्ट आहे की पापापासून दूर राहणं. परमेश्वराचं भय म्हणजे पापापासून दूर राहणं. आज आपण आपलं आत्मपरीक्षण जर केलं तर मला वाटतं की खूप लोक असे असतील की ते निश्चित दर दिवसाला काही ना काही तर त्यांच्या हातून छोटं मोठं का होईना चुकी होतच असती. कारण आपण मानव आहोत, देह स्वभावाचे माणसं आहोत आणि आपण कुठं ना कुठं काही ना काहीतरी चुकतोच, है की नाही. या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजे. आपण आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की पापापासून दूर राही. आपण सुद्धा प्रियांनो जास्तीत जास्त प्रयत्न करायचा की पापापासून आपण दूर राहिलं पाहिजे. परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. आपण सात्विक आणि सरळ होणं पण गरजेचं आहे. आणि जर या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये केल्या, या गोष्टी जर आपण आपल्या जीवनामध्ये समजून घेतल्या तर निश्चित याचा आपल्याला चांगला फायदा होईल. कारण परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर ज्ञान जे आहे, या ज्ञानाचा प्रारंभ जो आहे तो आपण या वचनामध्ये पाहिलेला आहे. आणि त्याचप्रमाणे आपण पाहिलेलं आहे की तो पापापासून दूर राहील. पापापासून आपण दूर राहणं निश्चितच आपल्याकरता चांगली गोष्ट आहे की पापापासून आपण दूर राहिलं पाहिजे. पापामध्ये आपण राहता कामा नये. कारण पापाचं वेतन काय आहे? मरण आहे. जर आपण पापच करत राहिलो, पापामध्ये जर आपण आपलं जीवन जर जगत राहिलो तर त्या पापाचं वेतन काय आहे? तर मरण आहे. या गोष्टी आपल्याला ठाऊक आहेत, माहिती आहे, तरी मनुष्य पाप करतोच. म्हणून आपण आपलं आत्मपरीक्षण करून आपण पापापासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं आहे. कारण योबाच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर तो देवाला भिवून वागे व पापापासून दूर राहील. का दूर राहील? की त्याला माहिती की आपण पाप करायचं नाही. आणि त्याचं जे काही जीवन होतं ते कसं होतं? सात्विक आणि सरळ. त्याचं जे जीवन आहे त्या जीवनाप्रमाणे सुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपला मार्ग जो आहे तो सात्विक असला पाहिजे, सरळ असला पाहिजे. आणि जे काय देवाला आवडतं ते आपण आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. त्याचं भय आपण धरणं गरजेचं आहे. पापापासून दूर राहणं गरजेचं आहे. त्याचा जो मार्ग आहे सात्विक सरळ आहे, त्या मार्गावरती आपण चाललं पाहिजे. योबाचं पुस्तक याचा 28 अध्याय आणि 28 वचन आपल्याला काय मार्गदर्शन करतं ते आपण बघूया. की योबाविषयी आपण पहिल्या अध्यायात त्याचं जे काही चांगले गुण आहेत ते आपण बघितले पहिल्या अध्यायामध्ये, की तो कसा होता? सात्विक सरळ होता, देवाला भिवून वागणारा होता आणि पापापासून दूर राहणारा होता. योबाचंच पुस्तक 28 अध्याय आणि 28 वचन जे आहे ते परमेश्वराच्या भयाविषयी आपल्याला काय मार्गदर्शन करतं ते आपण बघूया. की योबाचं पुस्तक याचा 28 अध्याय आणि 28 वचन. तो मानवास म्हणाला, पहा, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय, दुष्टतेपासून दूर राहणे हे सुज्ञान होय. पहा प्रियांनो, तो मानवास म्हणाला, प्रभूचे भय धरणे हेच ज्ञान होय. जर प्रभूचं भय आपण धरतो तर प्रियांनो हेच प्रभू जे काही ज्ञान आहे या वचनाचं, परमेश्वराच्या वचनाचं हे ज्ञान होय. आणि दुष्टतेपासून दूर राहणे हे सुज्ञान होय. जर आपण परमेश्वराचं भय धरतो तर जी काही दुष्टता आज आपण पाहतोय, जे काही जग दुष्टतेने भरलेलं आहे, या दुष्टतेपासून काय आहे? दूर राहणे हे सुज्ञान होय. आणि मग आपण पाहतो की हे सुज्ञान आहे म्हणजे या ज्यावेळेस परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये येतं, परमेश्वराचं भय आपण आपल्या जीवनामध्ये बाळगतो, त्यावेळेस या गोष्टी ज्या आहेत त्या निश्चितच आपल्यासाठी परमेश्वर एक चांगलं आपल्याला त्यामध्ये मार्गदर्शन करतो. आपल्याला वचनामध्ये आपण चालतो, त्याच्या भयामध्ये आपण राहतो, त्याच्या भयामध्ये आपण चालतो. आणि जर या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये पाळला तर आपल्याला निश्चितच एक चांगलं गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या जीवनामध्ये देव निश्चितच करतो. आता या वचनामध्ये आपण पाहिलं 28 वचनामध्ये, 28 अध्याय 28 वचनामध्ये, पहा,
प्रभूचे भय धरणे हे ज्ञान होय आणि दुष्टतेपासून दूर राहणे हे सुज्ञान होय. दुष्टतेपासून जे दूर राहतात ते त्यांचं सुज्ञान आहे प्रियांनो. दुष्टता जगामध्ये इतकी वाढलेली आहे आपण पाहतोय, आणि ती दुष्टतेपासून दूर राहणं हे सुज्ञान होय. हे परमेश्वराच्या वचनाचं ज्ञान, परमेश्वराच्या वचनाचं शिक्षण जे काय आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये आत्मसात करणं गरजेचं आहे. परमेश्वराचं भय हा ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये आपण धरलं पाहिजे. परमेश्वराचं भय जे आहे ते आपण बाळगलं पाहिजे. परमेश्वराच्या भयात आपण चाललं पाहिजे. परमेश्वराला प्रथम स्थान आपल्या जीवनामध्ये दिलं पाहिजे. त्याची इच्छा काय आहे ती जाणून घेतली पाहिजे. त्याच्या इच्छेप्रमाणे आपलं जीवन जे आहे ते आपण जगलं पाहिजे. कारण जे काही परमेश्वराचं भय आहे ते ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराच्या भयामध्ये आपण चालणं अत्यंत गरजेचं आहे. आपण स्तोत्रसंहिता 112 अध्याय आणि 1 ते 2 वचन जे आहे ते बघूया की परमेश्वराचं भय जे धरतात त्यांना काय परमेश्वर देतो किंवा काय त्यांचं होतं. स्तोत्रसंहिता 12 अध्याय आणि 1 ते 2 वचन जे आहे ते आपण बघूया. स्तोत्रसंहिता 112 अध्याय बघा. या अध्याय जो आहे स्तोत्रसंहिता 112 अध्याय जो आहे तो परमेश्वराचं भय जे धरतात त्यांची भरभराट असं या ठिकाणी या अध्यायाचं शीर्षक आहे. स्तोत्रसंहिता 112 अध्याय आणि 1 ते 2 वचन जे तेच आपण बघूया की परमेश्वराचं जर आपण भय धरतो, परमेश्वराच्या भयामध्ये आपण चालतो, परमेश्वरामध्ये आपण आपलं जीवन जगतो, तर अशा लोकांसाठी परमेश्वराने काय आशीर्वाद दिलेला आहे तो आपण पाहूया. परमेश्वराचं भय धरणाऱ्याची भरभराट स्तोत्रसंहिता 112 अध्याय आणि 1 ते 2च वचन आपण या अध्यायामध्ये बघणार आहोत. जो मनुष्य परमेश्वराचे भय धरितो, पहा या वचनामध्ये भय हे आहे, हा शब्द आहे की परमेश्वराचं भय. परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आपण पहिल्या नीतिसूत्राच्या पहिला अध्याय आणि 7व्या वचनामध्ये पाहतो की परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा आरंभ आहे. त्याचप्रमाणे आता या अध्यायामध्ये पण आपण पाहतो की जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. ज्याचा हर्ष कशामध्ये आहे, जे काही त्यांनी आज्ञा आपल्याला दिलेला आहे त्या आज्ञा आपण पाळल्या पाहिजे. त्याचं भय आपण धरलं पाहिजे. त्याचे विधी नियम निर्बंध जे काय आहे ते आपण पाळल्या पाहिजे. आणि मग यामध्ये आपण पाहतो की जो मनुष्य परमेश्वराचे भय धरतो आणि ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य. ज्याचा हर्ष त्याच्या आज्ञामध्ये आहे तो धन्य असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. प्रियांनो, परमेश्वराचं भय जे आहे ते ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराच्या भयामध्येच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. आणि जसं योगाचं जीवन आपण पाहतो की तो कसा होता, सात्विक आणि सरळ होता आणि पापापासून दूर राहील आणि देवाचं भय बाळगणारा असा होता. त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जे आहे ते आपल्या जीवनात आपण सुद्धा तसं जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण या गोष्टी आपल्याला बंधनकारक आहे आणि जे जीवन देवाला आवडतं तेच जीवन आपण जगलं पाहिजे. आपण आपल्या मनाने कसंही जीवन जगणार नाही. आपण परमेश्वराचे जे काय आज्ञा आहेत, त्याचे जे काही विधी आहेत, निर्बंध आहेत, नियम आहेत त्यानुसारच आपण चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, उठलं पाहिजे, बसलं पाहिजे. आपल्या मनाने आपण काही करायचं नाही. जे काही परमेश्वराने आपल्याला नियम लावून दिलेले आहेत त्याप्रमाणेच आपण चाललं पाहिजे. आपलं जीवन त्या परमेश्वराच्या जे काय आज्ञा आहे त्या आज्ञेप्रमाणेच ते जगलं पाहिजे. देवाचं जे काही वचन आहे त्या वचनानुसारच आपण आपलं जीवन जगलं पाहिजे. यहोवाच्या बाबतीत पाहिलं तर तो परमेश्वराचं भय बाळगे, सात्विक सरळपण होता आणि पापापासून दूर राहील. तर आपल्याला या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये आपण आणणं गरजेचं आहे. आपलं जीवन जे आहे ते आपण आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे. आणि जर त्यामध्ये कुठं उणीव जर असेल किंवा उणीव असतील तर त्या निश्चित आपण दूर करून आपल्या परमेश्वराचं जे काही भय आहे ते आपल्या जीवनामध्ये आपण त्यानुसारच आपलं जीवन आपण जगायला पाहिजे. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्याच्या भयामध्ये आपलं जीवन आपण जगलं पाहिजे. आणि दुसरं वचन जे आहे ते आपण बघूया की त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल, सरळ जनांचा वंश
आशीर्वाद युक्त होईल. आणि मग या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, जे काही परमेश्वराचं भय धरणारे आहे त्यांचं काय होईल तर पहा, जे काही परमेश्वराचे आशीर्वाद या ठिकाणी आहे ते आपण पाहूया. त्याची संतती पृथ्वीवर पराक्रमी होईल. त्याची संतती, जे परमेश्वराचं भय धरतात, भयामध्ये चालतात, त्याच्या इच्छेनुसार वागतात, त्याच्या वचनानुसार चालतात, त्यांची काय होईल, त्यांची संतती पृथ्वीवर कशी होईल, पराक्रमी होईल. प्रियांनो, आशीर्वाद परमेश्वराने दिलेला आहे की त्याची संतती पृथ्वीवर कशी होईल, पराक्रमी होईल. सरळ जनांचा वंश आशीर्वाद युक्त होईल. सरळ जन जे आहेत, जे काही सरळ जन आहे, त्याचे आपले निवडलेले लोक जे आहे, जे त्याचं आज्ञा पाळतात, त्याचं भय धरतात, त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, असे सरळ जन जे आहेत, या सरळ जनांचा वंश काय होईल, आशीर्वाद युक्त होईल. प्रियांनो, आशीर्वाद युक्त, आज परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छित आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे. आपण परमेश्वराचे आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देत आहे, ते आपल्या जीवनामध्ये आपण घेतले पाहिजे. आणि परमेश्वराची इच्छा ही आहे की त्याचं भय आपण आपल्या जीवनामध्ये धरणं अत्यंत गरजेचं आहे. आणि जर ते आपण परमेश्वराचं भय धरतो तर त्याचा अजून एक जो काय आशीर्वाद आहे किंवा जे काही त्याच्यापासून फायदा जो आहे तो पण आपण बघूया. नीतिसूत्र याचा 10वा अध्याय आणि 27 वचन. नीतिसूत्र 10वा अध्याय नीतिसूत्र याचा 10वा अध्याय नीतिसूत्र 10:27 आपण बघूया. आता यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे. नीतिसूत्राचा 10वा अध्याय आणि 27 वचन जे आहे ते आपण बघूया. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवते. पहा, परमेश्वराचं जे भय धरतात, ते भय धरल्यामुळं काय काय आपल्याला परमेश्वर देऊ इच्छित आहे. परमेश्वर आपल्याला जे काय आशीर्वाद त्यांनी आपल्याला दिलेले आहेत, ते सर्वात महत्वाचं की जे परमेश्वराचं भय आयुष्य वाढविते. जर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय आपण धरतो तर प्रियांनो, ते काय करतं, आयुष्य वाढवतं. आपल्याला आपण जर परमेश्वराचं भय धरतो तर आपलं आयुष्य निश्चित देव वाढवणार आहे प्रियांनो. नाहीतर या जगाची समरूप होऊन जर आपण गेलो तर आपलं आयुष्य केव्हा त्या जगाबरोबर संपून जाईल. पण या ठिकाणी आपण पाहतो परमेश्वराचं भय आयुष्य वाढवते. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय धरल्याने सुबुद्धी प्राप्त होते. परमेश्वराचं भय धरल्याने आपल्याला परमेश्वराचे आशीर्वाद प्राप्त होते. सर्व जणांचा वंश कसा होईल, आशीर्वादित होईल. आणि परमेश्वराचं भय काय करतं, आशीर्वाद वाढवतं. यांनो, ह्या काही गोष्टी आहेत, हे जे काय परमेश्वर आपल्याला देऊ इच्छित आहे, परमेश्वर हे जे काय आशीर्वाद आपल्याला आज देत आहे, तर ते परमेश्वराचं भय धरल्यामुळं ते आपल्याला प्राप्त होणार आहे. परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते परमेश्वराचं भय आपण जर धरलं तर पाहतो आपण आशीर्वाद काय आहे, आयुष्य वाढवतं. परमेश्वराचं भय काय होतं, आयुष्य वाढवतं. आपल्या हाताने आपण आपलं आयुष्य वाढवू शकतो का? आपल्या हाताने आपण आयुष्य आपलं वाढू शकत नाही प्रियांनो. ते कोण वाढवतं, देव ते वाढवणार आहे. आणि जे त्याचं भय धरणारे आहे त्यांचं आयुष्य देव वाढवतो, असं या ठिकाणी आपण पाहतो वचनामध्ये. आणि खालच्या भागामध्ये, याच वचनाच्या खालच्या भागामध्ये आपण पाहतो, पण दुर्जनांची वर्ष कमी होतात. दुर्जन जे आहे प्रियांनो, त्यांचं आयुष्यमान कसं आहे, कमी होतं. परमेश्वराचं भय धरणाऱ्याचं आयुष्य वाढतं आणि दुर्जन जे आहे त्यांचं आयुष्यमान कमी होतं. हा या दोघांमधला फरक जो आहे तो आपण या ठिकाणी समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. की परमेश्वराचं भय आयुष्य वाढवतं, पण दुर्जनांची वर्ष कमी होतात. यामध्ये जो फरक आहे तो आपण समजून घेतला पाहिजे. जे दुर्जन आहे त्यांचं आयुष्यमान कमी आहे, जे परमेश्वराचं भय धरतात त्यांचं आयुष्य वाढ होतं. हे आपण बघितलेलं आहे की परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे.
परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये आपण धरलं पाहिजे. परमेश्वराच्या भयामध्ये आपण चाललं पाहिजे, त्याच्या भयामध्ये आपण राहिलं पाहिजे. आज परिस्थिती जी आहे जगाची अत्यंत कठीण अशी परिस्थिती आहे आणि यामध्ये आपण आपल्या परमेश्वराच्या समीप राहणं, त्याच्या समागमात राहणं, त्याच्या समक्षतेमध्ये चालणं, त्याचं भय धरणं, या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या जीवनामध्ये निश्चित प्रथम स्थान त्याला दिलं पाहिजे की परमेश्वराचं भय जे आहे ते आपण आपल्या जीवनामध्ये ठेवलं पाहिजे. आणि शेवटचं एक वचन जे आहे ते नीतिसूत्रामधलंच आहे. जे काही परमेश्वराचं भय धरतात त्या परमेश्वराच्या भय धरणाऱ्या लोकांना परमेश्वर काय पारितोषिक परमेश्वरापासून आहे ते बघूया. नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 4थं वचन जे आहे ते काय आपल्याला मार्गदर्शन करतं ते आपण बघूया. नीतिसूत्र याचा 22वा अध्याय आणि 4थं वचन जे आहे ते आपण बघूया. नीतिसूत्र याचा 22 अध्याय आणि 4थं वचन जे आहे अतिशय महत्वाचं वचन आहे. आपल्या दृष्टिकोनातनं आपण ते समजून घेतलं पाहिजे आणि या वचनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे, कारण हेच वचन आपल्याला खूप काही देऊन जाणार आहे. बघूया आपण नीतिसूत्राचा 22 अध्याय आणि 4थं वचन काय म्हणतं. जर परमेश्वराचं भय आपल्या जीवनामध्ये आपण धरतो, त्याच्या भयामध्ये आपण राहतो, चालतो, वागतो, तर मग आपल्याला नीतिसूत्राचा 22 अध्याय आणि 4थं वचन जे आहे ते आपण बघूया की यामध्ये जे काही परमेश्वराचं भय धरणारे लोक आहेत त्याकरता परमेश्वराने काय त्यांना ठेवलेलं आहे पारितोषिक. परमेश्वराचं जे भय धरतात त्यांना आपण पाहतो की काय परमेश्वर पारितोषिक आहे ते आपण बघूया. नीतिसूत्र याचा 22 अध्याय आणि 4थं वचन, नम्रता व परमेश्वराचं भय. बघा, प्रत्येक वचनामध्ये परमेश्वराचं भय जे आहे त्याविषयी वचनाची सुरुवात होते की परमेश्वराचं भय आयुष्य वाढवते. परमेश्वराचं भय ज्ञानाचा प्रारंभ आहे. परमेश्वराचं भय आयुष्य वाढवते. परमेश्वराचं भय धरल्याने सुज्ञता प्राप्त होते, सुबुद्धी प्राप्त होते. आणि हे वचन जे आहे हे अतिशय असं महत्वाचं मोलाचं वचन आहे. नम्रता व परमेश्वराचं भय याचे पारितोषिक. बघा, आपल्याला जर परमेश्वराचं भय आपण धरतो, त्याच्या भयामध्ये आपण जर राहतो, त्याच्या भयामध्ये जर आपण चालतो, तर याचं पारितोषिक आहे प्रियांनो आपल्याला. परमेश्वर हे पारितोषिक आपल्याला देऊ इच्छित आहे आज. आणि जर आपण परमेश्वराच्या भयामध्ये चाललो राहिलो तर परमेश्वर आपल्याला हे पारितोषिक जे आहे ते देऊ इच्छित आहे. आणि ते पारितोषिक काय आहे ते आपण बघूया. पहिली गोष्ट धन आहे, दुसरी गोष्ट सन्मान आहे आणि तिसरी गोष्ट जीवन आहे. बघा प्रियांनो, या तिन्ही गोष्टी ज्या आहे अतिशय महत्वाच्या आहे. जर परमेश्वराचं भय आपण धरलं, नम्रता व परमेश्वराचं भय यांचे पारितोषिक धन, सन्मान व जीवन ही आहे. पहिली गोष्ट धन आहे की आज लोक त्या धन मिळवण्यासाठी काय काय करतात. सख्या भावाचे खून पाडतात. थोडं काहीतरी झालं तरी रक्त सांडते अनेक ठिकाणी या धनामुळं. अनेक लोक आज रात्रंदिवस आपले कष्ट करतात धन मिळवण्यासाठी. पण प्रियांनो, ते करायची तुम्हाला गरज नाही. या ठिकाणी फक्त परमेश्वराचं जर भय तुम्ही धरलं तर परमेश्वर तुम्हाला धन, दुसरी गोष्ट सन्मान, परमेश्वर तुमचा सन्मान जे आहे तुमचा सन्मान परमेश्वरात तुम्हाला मान सन्मान मिळवून देईल. आणि तिसरं महत्वाची गोष्ट जी आहे ती जीवन आहे. जे जीवन आपल्याला सार्वकालिक जीवन जे आहे त्यामध्ये आपल्याला जायचं आहे. सार्वकालिक जीवन हे आपलं उद्दिष्ट आहे, त्यामध्ये आपल्याला जायचं आहे. आणि या तिन्ही गोष्टी परमेश्वर आपल्याला देऊ इच्छित आहे. परमेश्वराचं भय जे काही धरणारे आहेत त्या परमेश्वराचं भय धरणाऱ्यांना पारितोषिक जे आहे हे पारितोषिक आपण परमेश्वर आपल्याला देणार आहे. आणि ते म्हणजे धन, सन्मान व जीवन. हे पारितोषिक प्रियांनो, जर आपण परमेश्वराचं भय धरलं तर निश्चित या तिन्ही गोष्टी परमेश्वर आपल्याला आज देऊ इच्छित आहे. हे पारितोषिक परमेश्वर आज आपल्याला देऊ इच्छित आहे. ते घेणं न घेणं हा आपला भाग आहे. पण जर परमेश्वराचं भय धरतो आपण, परमेश्वराच्या भयामध्ये आपलं जीवन जगतो, परमेश्वराच्या सौम्यत आपण राहतो, चालतो, त्याचं मार्गदर्शनाखाली आपण जर राहतो आणि सर्वात महत्वाचं त्याचं जर भय आपण धरतो तर हे पारितोषिक आज परमेश्वर द्यायला तयार आहे. परमेश्वर बाप करो वाचलेली वचनं आपणासाठी आशीर्वादित करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव, सन्मान आता आणि सदा सर्व काळ असो. आज आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद विजय साताळकर
यांनी परमेश्वराच्या वचनातून उत्तम मार्गदर्शन आम्हाला केलेलं पाहायला मिळतं. खरोखर त्यांचा उपयोग मंडळीच्या कार्यासाठी परमेश्वराने असाच करावा. धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो. परमेश्वरा, या सुंदर सकाळच्या वेळेस या शब्दात दिवशी तुझ्या भक्तगणासमवेत तू आम्हाला एकत्र आणून तुझी उपकार स्तुती तू आमच्या द्वारे करून घेतली म्हणून तुला धन्यवाद देतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही दावीद राजासारखं म्हणतो की हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. खरोखर परमेश्वरा, या महामारीमध्ये परमेश्वरा तू आमचा बचाव करतो आणि परमेश्वरा या महामारीपासून तू आमचं संरक्षण करून तुझी स्तुती आराधना तू आमच्या द्वारे करून घेतो म्हणून तुझे उपकार मानतो. खरोखर परमेश्वरा, आम्ही तुझ्या नावाला मान महिमा देतो. आज तुझा सेवक तुझ्या वचनातून आम्हाला मार्गदर्शन करत असताना परमेश्वराचं भय धरल्यामुळं आम्हाला ज्ञान प्राप्त होतं. परमेश्वराचं भय धरल्यामुळं आम्हाला धनसंपत्ती प्राप्त होती. परमेश्वराचं भय धरल्यामुळं आम्हाला सन्मान मिळतो आणि परमेश्वराचं भय धरल्यामुळं आम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त होतं. उत्तम असं मार्गदर्शन परमेश्वराचं भय धरल्यानं परमेश्वर आम्हाला कोणकोणत्या प्रकाराने आशीर्वादित करतो हे उत्तम मार्गदर्शन आज तुझ्या वचनातून तू आम्हाला केलंस म्हणून तुझे उपकार मानतो. त्याचप्रमाणे परमेश्वरा, आम्ही तुझं भय धरावं, तुझ्या आज्ञा विधी नियमांचं पालन करावं आणि आमच्या शरीराचा जिवंत पवित्र व तुला ग्रहणीय यज्ञ सादर करावा म्हणून तू आम्हाला तुझ्या वचनाचं मार्गदर्शन कर. तुझं वचन आमच्या पावलाकरता दीप आणि मार्गावर प्रकाश असा असू दे, ज्याच्याद्वारे परमेश्वरा आम्ही सैतानाच्या कोणत्याही युक्तीला बळी न पडता तुझ्या विश्वासामध्ये आणि तुझ्या वचनामध्ये स्थिर होऊन आम्ही आमचं जीवन जगावं. त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. आणि हो दे परमेश्वरा, या विश्वासाच्या द्वारे, या स्तुतिस्तवनाच्या द्वारे तुझ्या संगतीमध्ये, तुझ्या सहवासामध्ये, तुझ्या सहभागितेमध्ये तू आमची वाढ करत राहिलेला आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. परमेश्वरा, आमच्या मंडळीतील जे ज्येष्ठ सभासद आहेत, काही आजारी आहेत परमेश्वरा, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो. ख्रिस्त येशूच्या नावात परमेश्वरा, आम्ही त्यांच्यासाठी मध्यस्थी करत असताना तुझं वचन सांगतं की विश्वासणाऱ्यांच्या प्रार्थना कार्य करण्यासाठी सिद्ध असतात. परमेश्वरा, जे आमच्या मंडळीतले वडीलजन, तरुण आणि वयोवृद्ध लोक आजारी असतील, त्या सर्वांसाठी आज आम्ही मंडळी या नात्यानं एकत्र येऊन प्रार्थना करतो. परमेश्वरा, त्या वधस्तंभावर तुला बसलेल्या फटक्याने त्यांना आरोग्य प्राप्त होऊ दे अशी आम्ही प्रार्थना करतो. कारण त्या वधस्तंभावर आमचे पाप, आमचे दुःख, आमचे व्याधी, आमचे रोग सर्व त्या वधस्तंभावर नेऊन परमेश्वरा त्यांना तू ताडण केलंस आणि या सर्व गोष्टीपासून आमची मुक्तता केली. त्यासाठी आज आम्ही मध्यस्थी करतो की आमच्या सर्व मंडळीतील जे आजारी लोक असतील त्यांना तू आरोग्य दे, दीर्घ आयुष्य दे आणि परमेश्वरा त्यांनी मंडळीमध्ये येऊन तुझी साक्ष द्यावी की आमचा देव हा जिवंत देव आहे, आमचा देव हा आरोग्य देणारा देव आहे, आमचा देव हा मुक्ती देणारा परमेश्वर आहे, अशी साक्ष त्यांनी मंडळीत येऊन द्यावी. म्हणून परमेश्वरा त्यांना तू आरोग्य आणि दीर्घ आयुष्य दे. पुन्हा एकदा आम्ही तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देत ख्रिस्त येशूच्या नावात ही प्रार्थना आणि विनंती केली म्हणून तू ऐक पित्या. आमीन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही.
तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमच्या ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता देव बापाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.